दादांच्या अपघाताचा अहवाल समोर। AAIBच्या अहवालात धक्कादायक माहिती। कसा घडला अजितदादांचा अपघात? अजित पवारांच्या विमान अपघाताच्या महिन्याभरानंतर अखेर AAIBचा प्राथमिक अहवाल समोर आलाय। या अहवालात दादांचा अपघात कसा झाला याबाबत विमान अपघात तपास संस्थेच्या 22 पानी अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे। मात्र दादांचा अपघात कोणत्या कारणामुळे झाला पाहूया। ब्लॅक बॉक्स मधील फ्लाइट डेटा रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब झाला। रॉ डेटा डाउनलोड करण्यात आला। विमान झाडावर आदळून खाली कोसळल्याची माहिती समोर आली आहे। रनवेच्या सुरुवातीला 50 मीटर बाहेर विमान कोसळलं। विमान कोसळलं तेव्हा 2000 मीटर दृश्यमानता होती। तांत्रिक बिघाडाचा थेट पुरावा समोर आलेला नाही। पायलट दारू पिल्याचा थेट पुरावा देखील नाही। खरं तर अजित पवारांच्या विमान अपघातानंतर संशयाचं वादळ उठलं होतं। अमोल मिटकरींपासून ते राज ठाकरे आणि रोहित पवारांपर्यंत अनेकांनी संशय व्यक्त केला होता। खरं तर अजित पवारांच्या विमान अपघातानंतर संशयाचं वादळ उठलं होतं। अमोल मिटकरींपासून ते राज ठाकरे आणि रोहित पवारांपर्यंत अनेकांनी संशय व्यक्त केला होता। त्यातच पोलीस FIR दाखल करून घेत नसल्यानं हा संशय आणखीनच वाढत चालला होता। त्यातच DGCAच्या अहवालात VSR कंपनीच्या विमानांच्या देखभालीत त्रुटी आढळल्या। मात्र त्यानंतरही कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता। आता थेट ब्लॅक बॉक्समधील फ्लाइट डेटा रेकॉर्डर हा उष्णतेमुळे खराब झाल्याची माहिती समोर आली आहे। यावरून शिंदे सेनेनं प्रश्न उपस्थित केलाय। तर हा प्राथमिक अहवाल असल्यानं तपशीलवार अहवाल येण्याची वाट पाहत असल्याचं मंत्री आदिती तटकरेंनी म्हटलंय। प्राथमिक अंदाज जो आहे तो DGCAनं जाहीर केला। त्याच्यामध्ये विजिबिलिटी म्हणजे दृश्यमानता कमी होती अशा पद्धतीचा अहवाल आहे। पण ज्या ठिकाणी विजिबिलिटी कमी असताना विमानं उतरवण्याची जी यंत्रणा आहे ही काही विमानतळांमध्ये नाही आहे आणि तशी परिस्थिती बारामतीची देखील होती, ही आपल्याला नाकारता येणार नाही। परंतु याच्यावर मी भाष्य करण्यापेक्षा त्याच्यामध्ये DGCAनं अजून सांगितलेलं आहे की त्याचा रेकॉर्डेड डेटा जो आहे तो अमेरिकेला पाठवलेला आहे। अमेरिकेची यंत्रणा त्याच्यावर जो रिपोर्ट देईल त्याच्यानंतर हे खुलासे केले जातील आणि DGCAची देखील अजून तपास यंत्रणा सुरू आहे। त्याच्यामुळे प्राथमिक अंदाजावर आपला अंदाज बांधणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला योग्य नाही। अहवाल असा काही आलेला आहे हे मला आत्ता आपल्या माध्यमातून या ठिकाणी कळतंय। मी तो अहवाल अजून बघितलेला नाही। त्या प्राथमिक अहवालाचा म्हणजे आम्ही निश्चितपणाने आम्ही सगळेच त्या संदर्भातली माहिती घेऊ। हा जर प्राथमिक अहवाल असेल तर तपशिलातला अहवाल हा कधी त्या ठिकाणी राज्याच्या जनतेसमोर येईल हे सुद्धा आमची प्रामुख्याने मागणी ही त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांसहित इतर सगळ्यांकडे सुद्धा राहील। खरं तर विमानाचा ब्लॅक बॉक्स हा टिटॅनियम या धातूपासून बनवलेला असतो। तो 11 अंश सेल्सिअस तापमान सहन करू शकतो। त्यानंतरही आता फ्लाइट डेटा रेकॉर्डर खराब झाल्याचं सांगितल्यामुळं संशयाचं धुकं कमी होत नाहीये। त्यामुळे विमान अपघात तपास यंत्रणेच्या अहवालानंतरही दादांचा अपघात की घातपात हा प्रश्न अनुत्तरितच राहतोय। सूरज मसूरकर सह वैदेही काणेकर, साम TV न्यूज, मुंबई।